राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेसाठी सज्ज। पुण्यातील कालच्या बैठकीत विधानसभेची रणनीती ठरली। प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघात विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे। विधानसभेला फायदा होऊ शकतो अशांना विधान परिषदेला उमेदवारी देण्याबाबत भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा। तर विधान परिषदेच्या 10 उमेदवार दिल्लीमध्ये ठरणार असल्याचीही सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा गाजावाजा करत अटल सेतूचं उद्घाटन केलं। एवढा मोठा खर्च केला, मात्र त्यात किती भ्रष्टाचार झाला हे दिसतंय। नाना पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। अटल सेतूला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत किंवा कोणताही धोका नाही। हा अप्रोच रोडचा फोटो आहे। काँग्रेस पक्षानं खोट्याचा आधार घेऊन भेग नावाचा कट रचला। देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर उत्तर दिलंय। अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प, या प्रकल्पाला असे तडे जाणं योग्य नाही। बाबी तपासून घ्याव्यात, संजय राऊत यांची मागणी। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठका। नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठका घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून बोगस मतदार नोंदणी। अपक्ष उमेदवार किशोर कोल्हे यांचा आरोप। निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। आज 7 ते 8 मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटणार। उपोषण मागे घेण्याची विनंती करणार, छगन भुजबळ यांची माहिती। सर्वपक्षीय बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा होणार। अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बैठक होणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। राजेश टोपेंनी अचानक लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। नवनाथ वाघमारेंची भेट घेतली। ओबीसी उपोषणाच्या 10व्या दिवशी टोपे आंदोलनस्थळी दाखल। मनोज जरांगेंना आरक्षणाबाबत काहीही कळत नाही, आपल्यासमोर बोलायची त्यांची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। कुणबी नोंदी कशा दिल्या ते सर्वांना माहितीये। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। आमच्या कुणबी नोंदी खोट्या नाहीत, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। द्वेष आणि जातीवर सरकार वाढवतंय, जरांगेंचा आरोप। गोरगरीब, धनगर आणि मराठ्यांमध्ये भुजबळ वाद लावतायत, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप। मराठ्यांचं नुकसान केलं तर छगन भुजबळांची कारकीर्द संपवेन, मनोज जरांगेंचा इशारा। ओबीसी नेत्यांबाबत जरांगेंची दिवसेंदिवस खालची भाषा। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची जरांगेंवर टीका। मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। पुण्यातील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांची मागणी। तर ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशीही मागणी। लक्ष्मण हाके आणि जरांगेंचा सरकारवर विश्वास नाही, सरकार 10 वर्षात अपयशी, म्हणूनच आरक्षणाचे लढे वाढले, संजय राऊत यांची सरकारवर टीका। बिहारमधील वाढीव आरक्षण हायकोर्टाकडून रद्द, आता राज्यात काय परिणाम होणार? सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण टिकणार का? सामनातून राज्य सरकारला सवाल। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा। मंत्री उदय सामंत यांची माहिती। ओबीसींचा गैरसमज दूर करणार असल्याचीही सामंत यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची परिस्थिती। आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल झाल्याप्रकरणी जमाव संतप्त। जमावाकडून पंचवटी परिसरात रास्ता रोको। बीएमएस, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता। जुलैच्या अखेरीस अतिरिक्त सीईटी होण्याची शक्यता। अनेक विद्यार्थ्यांची पहिली सीईटी हुकल्यानं दुसरी सीईटी होणार। यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली। संसाधनांचा अभाव असल्याचं कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। देशामध्ये पेपरफुटी विरोधात कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। कठोर शिक्षा, मोठा दंड आणि बंदीची कायद्यात तरतूद। सरकार कायदे करतं पण यांचेच लोक कायदे मोडतात। पेपरफुटी विरोधी कायद्याची खासदार संजय राऊत यांच्याकडून खिल्ली। सीईटी परीक्षेत घोळ झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। याबाबत आज आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या तक्रारी राज्यपालांपर्यंत पोहोचवणार।
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय होणार, तर 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। 5 दिवसाच्या विलंबानंतर अखेर मान्सून विदर्भात दाखल, पुढचे 3 ते 4 दिवस नागपूरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। ठाण्यात मुसळधार पाऊस, वंदना रेपो परिसरामध्ये पाणीच पाणी, पावसामुळे वाहतूक मंदावली। काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तोरणमाळ घाटात दरडी कोसळल्यानं नागरिकांना रस्त्यात पडलेल्या दरडी सरकवून मार्ग काढावा लागतोय। अनेक भागात जाणारे रस्ते बंद, बांधकाम विभागाकडून उपाययोजना केली जात नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी। पुण्यामध्ये कोयता गँगकडून पोलिसांच्या 15 ते 20 गाड्यांची तोडफोड। पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेशनगरमधली घटना, परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर वाहनतळात लपलेले चोर पुणे पोलिसांना तुरी देऊन निसटले। वाहनतळात काल रात्रीपासून चोर पोलिसांचा थरार सुरू होता। कुख्यात डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा मुंबईमध्ये हृदयविकारानं मृत्यू। दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती। आर्थर रोड तुरुंगात गुंड आरिफ भाईजानचा हृदयविकारानं मृत्यू झालाय। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या आवाजाचा नमुना जुळला। आरोपींकडे सापडलेलं कॉल रेकॉर्डिंग अनमोलचंच असल्याचं सिद्ध। गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, 3 अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही। कांदिवलीतील एकाची व्यवस्थापन समितीवरची निवड अवैध। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांनी वाढ, काल मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। 1 मार्च ते 20 जून या कालावधीमध्ये भारतात उष्माघातानं 143 जणांचा मृत्यू, तर 41,000हून अधिक आजारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती। महाराज या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाला न्यायालयाकडून परवानगी, न्यायालयाच्या आदेशानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।